अप्पे आमची कलेक्टर या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अमोलच्या हट्टाखातर अर्जुन अप्पीला सोबत नेण्यास तयार होतो. अप्पीला सोबत न्यायच्या आधी अर्जुन बोलतो की अप्पे मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. अप्पी बोलते की हां बोल अर्जुन, तुला काय बोलायचं आहे. तेव्हा अर्जुन बोलतो की हे बघ अप्पे, जर तू घरी येतेस पण घरातलं तुला कोण काय बोललं तर मनाला लावून घेऊ नकोस. त्यांच्या मनात थोडा राग आहे, काही गैरसमज आहेत. अप्पी बोलते की हो अर्जुन, तू काळजी नको करूस, मला माहिती आहे, मी नक्कीच समजून घेऊ शकते की त्यांच्या मनात काय चालू असणार ते. अर्जुन बोलतो की हो ठीक आहे अप्पे. आणि ते दोघं सुद्धा आपल्या गाडीत बसतात. अमोल आधीपासूनच त्यांची गाडीत वाट बघत असतो. अमोल खूप मज्जा करत असतो, आपल्या बाबांसोबत गप्पा मारत असतो आणि ते घरी पोहोचतात. कदम अमोलला बघून फार खुश होतात आणि येतात. अरे माझा नातू आलाय, माझा नातू आलाय असं करून पूर्ण घरात स्वप्नीलला, रुपालीला सांगतात. तेव्हा रुपालीसुद्धा अमोल आलाय म्हणून खूप खुश असते आणि ती पळत बाहेर येऊन बघते तर तिला अप्पीसुद्धा दिसते. पण रुपाली बोलते की भाऊजी तुम्ही अमोल आणायचं होतं, हिला कशाला आणलं. तेव्हा अप्पी तिथंच असते आणि अर्जुन बोलतो की वहिनी हा सगळा विषय द्या, बारक्या पोरासमोर नको, तुम्हाला काय बोलायचं आहे ते नंतर बोला. रुपाली बोलते की ते काही नाही भाऊजी, अमोलला फक्त घरात आणा, हिला अजिबात आपल्या घरात येऊ द्यायचं नाही. हिने काय केलं ते तुम्ही विसरलात का. अर्जुन बोलतो की आत्ता ही भांडायची वेळ नाही आहे वहिनी, आणि हो मी हिला आणलंय सोबत. माझ्या पोराला ह्या घर दाखवायचं होतं आणि त्याला त्याच्या बापाचं घरसुद्धा माहीत असलं पाहिजे म्हणून आणलंय. वहिनी मला आता अपेक्षा आहे की तुम्ही अमोलशी सुद्धा नीट वागचाल आणि अमोलसमोर अप्पीशी सुद्धा नीट वागचाल. अमोलसमोर अप्पीला काही वाईट वाटेल असं बोलू नका, तर त्या बारक्या पोराच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार केलाय का तुम्ही. रुपाली बोलते की तुम्ही दुसऱ्यांच्या मनाचा विचार करत राहाल, तुम्ही कधी स्वतःच्याही मनाचा विचार करा भाऊजी. 7 वर्षापूर्वी हिने काय केलं आपल्यासोबत हे तुम्ही असंच कसं विसरून गेलात. ते काही नाही भाऊजी, हिला अजिबात आपल्या घरात घ्यायचं नाही. त्यावर अर्जुन बोलतो की वहिनी प्लीज आता तुम्ही वेगळा विषय मांडू नका इथे. अमोल यायला लागलाय. आणि लगेच अमोल मागून पळत आल्यावर अर्जुन बोलतो चला चला. रुपाली रागाने किचनमध्ये निघून जाते आणि अप्पीसुद्धा भरलेले डोळे पुसत आतमध्ये निघते. तेव्हा ती घरात बघते तर घर पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने सजावट केलेली असते. अमोल बाबाला म्हणतो की वाव बाबा किती छान घर आहे तुमचं. तेव्हा अर्जुन बोलतो की हो मग शहनशाचं घर आहे, तू काय त्याला हलका समजलास का. त्यावर अमोल बोलतो की शहनशाह तुम्ही तर म्हणलेलं माझी खोली आहे, आणि कुठं आहे तुम्ही मला दाखवा ना मला. अर्जुन बोलतो की हो हो चल चल आपल्याला सगळं आज घर बघायचं आहे, तू सुद्धा तुझ्या बाबाचं आज पूर्ण घर बघून घे आणि हे घर तुझंच आहे, तुला हवं तेव्हा तू इथे येऊन राहू शकतोस. अमोल बोलतो की हवं तेव्हा म्हणजे आपण तिघं कधीच एकत्र राहायचं नाही का. त्यावर अर्जुन बोलतो की काहीच न बोलता तिथून विषय बदलण्याचा प्रयत्न करतो. मनातल्या मनात विचार करतो की हे दोघं अजूनही बोलत, यांचं अजून सुद्धा भांडण मिटलेलं नाहीये आणि यांचं भांडण आता मलाच मिटवावं लागणार आहे. यांचा बोला कायमचा दूर झालाच पाहिजे. माझी मा आणि शहनशाह एकत्र आलीच पाहिजेत. अर्जुन अमोलला त्याच्या खोलीत घेऊन जातो. अर्जुन खूप खुश होतो, बाबा माझी खोली कसली भारी आहे. त्याच्या मागे मागे अमोलच्या मागे त्या खोलीत जातो. अप्पी अमोलची खोली बघून शॉक होते आणि म्हणते की अर्जुन कसली भारी सजवली आहेस रे ही रूम तू. अर्जुन बोलतो की अगं अप्पे 7 वर्ष मी ह्या खोलीत अमोलसाठी एक एक गोष्ट आणून ठेवायचो आणि त्याच गोष्टी मी बघत त्याच्याशी बोलत राहायचो. मी खूप प्रेमासाठी कळकळलोय त्याच्या. आता त्याला 7 वर्षाची अजिबात सुद्धा कमी पडून देणार नाही. अमोल त्याच्यासाठी आणलेली खेळणी बघत असतो, त्याचे फोटोसुद्धा बघत असतो. ते बघत असताना अमोलला त्यांचा अल्बम हाती लागतो. तेव्हा अमोल बोलतो की वा बाबा माझा आणि तुमचा फोटो आणि तो अल्बम बघायला लागतो, किती छान आहे बोलतो. अप्पी आणि अर्जुन दोघेसुद्धा एकमेकांकडे बघत असतात आणि अर्जुन तिथे जातो आणि बोलतो की हे बाळा तू नंतर बघ ना, तू तुझ्या खेळणी बघ किती छान आणल्यात. अर्जुन उचलून घेऊन त्याला एक रूममधली गोष्ट दाखवतो. रूममधली गोष्ट दाखवून झाल्यानंतर अर्जुन बोलतो की चल बाळा आपण काहीतरी खाऊन घेऊ. बाहेर येतात तर रुपालीने छानपैकी बेत केलेला असतो अमोलसाठी. ते सगळे वाढण्यासाठी अप्पी मागे किचनमध्ये जाते आणि बोलते की ताई मी काय मदत करू का. रुपाली बोलते की आम्ही अनोळखी माणसांना किचनमध्ये मदत करायला बोलवत नाही, तू प्लीज बाहेर बस, काही मदत करू नकोस. अप्पी बोलते की का ताई तुमचा राग आहे हे मान्य आहे मला, पण
प्लीज असं नका वागू, मी चुकली आहे, मी मान्य करते, पण मला एकदा बोलायची संधी तर द्या. रुपाली बोलते की आता काय बोलायचं आहे, जे व्हायचं होतं ते झालं. ती गेलेली 7 वर्ष तू परत आणू शकणार आहेस का? अप्पी बोलते अहो पण ताई. रुपाली बोलते की काही नाही अप्पी, अपर्णा तू प्लीज बाहेर बस, मी सगळं आणते. माझ्या घरात मला दुसरा कोणीही ढवळाढवळ केलेली अजिबात आवडणार नाही. हे ऐकून अपर्णाला फार रडायला येतं आणि ती कसे बसे तिचे रडू आवडत हॉलमध्ये येऊन बसते. तर रुपाली परत अमोलसमोर काही ड्रामा नको म्हणून ती सगळ्यांना ताट वाढते आणि त्या ताटासोबत अपर्णाला सुद्धा ताट वाढते आणि अमोलला बोलते की बघ तुझ्यासाठी सगळं तुझ्या आवडीची खायला बनवलं आहे. अमोल बोलतो अरे वा बाबा, तुम्हाला माहिती मला काय काय आवडतं. त्यावर अर्जुन बोलतो की हो बाबा, तुझ्या मानेच सांगितलेलं तुला काय आवडतं ते, त्यामुळे तुला हे सगळं बनवलं आहे, पोट भरून खा. अमोल छानपैकी ताव मारायला लागतो खाण्यावर. इकडे रुपाली रागाने फणफणलेली असते आणि ती विचार करत असते की जर असेच सारखे अप्पे अर्जुन एकत्र येत राहिले तर काही आपला निभाव लागणार नाही आणि आर्याचं आणि भाऊजींचं लग्न परत कधीसुद्धा होऊ शकत नाही. आत्ताच काहीतरी केलं पाहिजे तरच आपलं आर्याचं आणि भाऊजींचं लग्न होऊ शकतं. कदमसुद्धा नातवामध्ये गुंतलेले असतात. सगळे गेल्यानंतर कदम आप्पेशी बोलतात कशी आहेस अपर्णा? तेव्हा आप्पे बोलते की मी व्यवस्थित आहे बाबा, तुम्ही कसे आहात? काळजी घ्या, तुम्ही आजारी पडलेलात कळालंत मला. कदम बोलतात की मग बाळा भेटायला आली नाहीस मला? त्यावर आप्पे बोलते की येणार होते बाबा, पण परत असं वाटलं की माझ्यामुळे परत काही प्रॉब्लेम नको म्हणून आली नाही. कदम बोलतात की मी तुला ओळखण्यात खूप चूक केली बाळा, मला माफ कर, पण तू चांगली आहेस हे तू सिद्ध करून दाखवलेस. आप्पे बोलते की काय हो बाबा सिद्ध करायचं बाबा, आई आहे, अर्जुनसुद्धा बाबा आहे आणि तो पण त्याची सगळी कर्तव्य व्यवस्थित पार पाडतोय. ते एका गोष्टीचं वाटतंय त्या लेकरापासून त्याची आयुष्याची 7 वर्ष बापाविना गेली. कदम बोलतात की हो, आज्यानं सुद्धा हे वचन घेतलं नसतं तर कदाचित आजीची परिस्थिती वेगळी असते आणि तुम्ही सुद्धा हस्तखेळते एक छान कुटुंब राहिलं असतं. अप्पी बोलते की जाऊ द्या ना बाबा, माझं बोलणं कधी कुणाला पटलंय का? नेहमी अर्जुनने स्वतःची मनमानी केली. आता त्यावर आपण ती गेलेली 7 वर्ष बदलू शकत नाही, पण इथून पुढे आपण त्याला काहीही कमी पडून द्यायला नको. कदम तिच्याशी बोलत असताना अर्जुनचं त्यांच्यावर लक्ष जातं आणि अमोलला तिथे बोलतो की बाळा बघ तुला काय बघायचं ते, आणि कदमांजवळ येतो आणि कदमांना सांगतो की कदम तुम्ही फार काही जवळीक साधू नका, आमच्यात परत काही होणार नाही, कारण तुम्ही हे विसरू नका हिने आपल्यासोबत काय केलं आहे, हिने सुद्धा आपल्याला धोका दिला आहे. कदम बोलतात की अर्जा हे असं किती दिवस मनाला लावून घेणार आहेस, झालं गेलं सोडून द्यायचं. अर्जा बोलतो की सोडून द्यायच्या गोष्टी नाहीत कदम ह्या, आणि कदम त्याला नंतर गप्प करतात. आज अमोल आल्यामुळे कदम खूप खुश असतात आणि ते नेहमीप्रमाणे अमोलला बाळा करून मागे लागलेले असतात. तेव्हा अमोल बोलतो की बाबा तुम्ही मला रोज न्यायला येणार का आपल्या घरी? तेव्हा अर्जुन बोलतो की हो, मग हे काय विचारायचं झालं का? तुला हवं तेव्हा तू येऊ शकतोस, इथे राहू सुद्धा शकतो. अमोल खूप खुश होतो आणि मला बोलतो की मा आपण इकडे कधी राहायला यायचं? तेव्हा अर्जुन बोलतो की बाळा तू ये ना, आज राहायतेस. तर अमोल बोलतो की नाही बाबा, मी आलो तर माझ्यासोबतच राहायला येणार. हे सगळे लोक विषय बदलण्याचा प्रयत्न करतात. अमोल रुपालीजवळ जातो आणि बोलतो काकी मला खाऊ द्या ना. तेव्हा आप्पी मागेच असते. आप्पी लगेच बोलते की बाळा ती तुझी काकी नाही आहे, मोठी आई आहे. हे ऐकून रुपालीचे डोळे पाणवतात आणि बोलतात की आप्पे ही वरची काळजी काही कामाची नाही आहे, मला माहीत आहे तू काय केलंयस हे विसरू नकोस. रुपाली बोलते की बाळा तू सांग तुला काय खाऊ हवंय ते, मी तुझ्यासाठी तू जे म्हणशील ते करून देईन. अमोल खूप खुश होतो आणि म्हणतो की का तुम्हाला जे आवडतं तो मला खाऊ द्या. हे सुद्धा ऐकून रुपाली बोलते की कसलं छान बाळ आहे, किती छान संस्कार आहेत, पण ती दाखवत नाही आणि त्याला खायला देऊन ती तिथून निघून जाते. रुपाली आर्याला फोन करते. रुपाली आर्याला फोन करते आणि सांगते की तुझं लक्ष कुठे आहे? भाऊजी आज अपर्णाला घेऊन घरी आलेत, जर तू असं दुर्लक्ष करत राहिलीस तर लवकरच भाऊजी तुझ्या हातातून गेले म्हणूनच समज.
अशा वागणुकीमुळे मला असं वाटत नाही की तुला भाऊजींशी लग्न करायचं आहे. आर्या फार चिडत्याने बोलते की मला सारखं नेऊ नका जाऊ बाई, मला सुद्धा अर्जुनशी लग्न करायचं आहे, पण मी तरी काय करू. त्याला काही अमोलबद्दल बोललं की खूप राग येतो आणि तो ऐकून घ्यायचं सुद्धा बंद करतो. त्यामुळे आता मी त्याला बोलणंच सोडून दिलं. रुपाली बोलते की आता तू खूप गडबड केली पाहिजे लग्नाची, नाही तर भाऊजी तुझ्या हातातून गेले म्हणूनच समज. आर्या बोलते की हो, आपण उद्याच मी माझ्या आईला घेऊन घरी येते आणि पुढचं बोलणे आपण लवकरच करू. रुपाली बोलते बरं काय करायचं आहे ते कर, पण लवकर कर. इकडे दिवस संपत आलेला असतो तेव्हा आपी बोलते की चला अमोल जायचं का आपण आपल्या घरी. तेव्हा अमोल बोलतो की थोडाच वेळ अजून थांब ना, थोडाच वेळ, मला खूप मज्जा येते, मला अजून खेळायचं आहे. अर्जुन बोलतो की थांब आप्पे, त्या पोराच्या लेकरासाठी तरी तुला जायचं असेल तर तू जाऊ शकते, मी मागणं आणून सोडतो. हे अमोल ऐकतो तेव्हा बोलतो की आता ह्या दोघांचं भांडण मिटवायला मलाच काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा अमोल बोलतो की बाबा आपण बाहेर जाऊया का जेवायला. तेव्हा आपी बोलते की बाहेरचं खायचं नाही अमोल, तुला मी किती वेळा सांगितलंय. अमोल बोलतो की नाही मा, पण मला आज बाहेरचं खायचं आहे. आणि अर्जुन पशी हट्ट करायला लागतो की बाबा मला आजचं बाहेरचं खायला न्या. तेव्हा अर्जुन तयार होतो आणि तिघंसुद्धा बाहेर खायला जातात. तेव्हा तो म्हणतो की अमोल मनातल्या मनात म्हणतो की काहीही करून ह्यांचं भांडण तर मी मिटवणारच, मी शहनशाचा मुलगा आहे सिम्बा. खुश होऊन हसायला लागतो आणि इथेच आमची कलेक्टरचा आजचा भाग संपतो. तुम्हाला जर या मालिकेच्या अपडेट्स ऐकायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.